आज आपण बनवणार आहोत पंजाबी स्टाईल राजमा चावल, म्हणजेच राजमा आणि जिरा राईस बनवणार आहोत। त्यासाठी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या, आल्याचा छोटासा तुकडा, पुदिना आणि कोथिंबीर याची छान पेस्ट करून घेतलेली आहे। इथे मी कुकरच्या भांड्यामध्ये तेल ॲड करून घेणार आहे। 4 ते 5 चमचे तेल आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे। तेलामध्ये आपल्याला मीडियम साईजचा 2 बारीक चिरलेले कांदे इथे ॲड करून घेणार आहोत आपण। तमालपत्र, त्याचसोबत दालचिनी, लवंग आणि मिरे हे खडे मसाले सुद्धा या मिश्रणामध्ये ॲड करून घेतलेले आहेत। मिश्रण छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तेलावरती। सोबतच जी आपली पेस्ट होती ती आपण ॲड करून घेतलेली आहे। टोमॅटो पेस्ट इथे मी एका टोमॅटोची पेस्ट सुद्धा इथे ॲड करून घेतलेली आहे। सर्व मिश्रण छान असं तेलावरती परतून घ्यायचं आहे। हे मिश्रण मीडियम फ्लेमवरतीच परतून घ्यायचं आहे, हाय टू मीडियम फ्लेमवरती गॅसच्या। सोबतच इथे मोठा 1 चमचा जिरेपूड, त्याचसोबत हळद, 1 चमचा धनेपूड इथे आपण ॲड करून घेतलेले आहे। सर्व मसाले आपल्याला तेलावरती परतून घ्यायचे आहे। इथे मी लहान 1 चमचा काश्मीरी मिरची पूड ॲड करून घेतलेली आहे कलर येण्यासाठी। सोबतच आपले जे साठवणीतले लाल तिखट असतं ते सुद्धा मी इथे चवीनुसार मिक्स करून घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार त्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता। आता आपल्याला इथे मी राजमा 8 ते 9 तास भिजत ठेवलेला होता, रात्रभर मी भिजत ठेवलेला होता आणि इथे आपल्याला तर सकाळी उठून मी ही रेसिपी करत आहे। राजमा 7 ते 8 तास कंपल्सरी भिजवणं गरजेचं आहे, त्यामुळे तो लवकर शिजला जातो। आणि अशा पद्धतीने इथे आपल्याला थोडंसं गरम पाणी ॲड करून घ्यायचं आहे, चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे 8 ते 9 तासासाठी भिजवलेले जे राजमा आहेत ते मी इथं ॲड करून घेतलेले आहेत। एक मीडियम साईजची वाटी मी भिजत घातलेले, त्याचे हे राजमा भिजलेले इथे मी ॲड करून घेतलेले आहे। सोबतच आता थोडंसं आणखीन आपल्याला इथे पाणी ॲड करून घ्यायचं आहे। ग्रेव्ही टाईप आपल्याला अशी ही भाजी बनवून घ्यायची आहे, त्यासाठी मी आणखीन थोडंसं इथं पाणी ॲड करून घेतलेलं आहे। तुम्ही इथं पाहू शकता पाणी आपल्याला गरमच ॲड करून घ्यायचं आहे। आता याला कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये शिजवून आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे। 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये अगदी व्यवस्थित मऊ असा हा राजमा शिजला जातो। 5 ते 6 शिट्ट्यानंतर आता आपण उघडून पाहूया। तोपर्यंत आपल्याला आता इथे जिरा राईस बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी इथं 1 चमचा मी तेल ॲड करून घेतलेला आहे। सोबत याच्यामध्ये मिरे आणि लवंग ॲड करून घेणार आहे। सोबतच याच्यामध्ये आपल्याला जिरे ॲड करून घ्यायचं आहे 1 चमचा इतपत। आणि इथं मी दावत बासमती राईस यूज केलेला आहे आणि अशा पद्धतीने हे आपल्याला आता तेलावरती परतून घ्यायचं आहे। तेलावरती परतून झाल्यानंतर तांदळाला लागेल इतपत आपण आता गरम पाण्याचा याच्यात वापर करून घेणार आहोत। अशा पद्धतीने हा आपला जिरा राईस सुद्धा शिजून आता रेडी होणार आहे। तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। चवीनुसार इथं मीठ मिक्स करून घ्यायचं आहे राईसमध्ये। छान उकळी आल्यानंतर झाकण ठेवून भात आपला शिजून तयार होतो। त्याचसोबत आता आपल्या 6 ते 7 शिट्ट्या मी इथं कुकरच्या काढून घेतलेल्या आहेत। सोबतच इथे तुम्ही पाहू शकता थोडंसं आपल्याला याला स्मॅश करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, म्हणजे जरा ग्रेव्ही जी आहे आपली थिक बनते आणि खायला तयार आहे हे राजमा चावल किंवा राजमा भात म्हणू शकता तुम्ही याला। अशा पद्धतीने थिक ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे, तुम्हाला इथं दिसतच आहे। राईस सुद्धा आपला शिजलेला आहे। रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। प्लीज 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 चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।